नमस्कार. या ठिकाणी कविवर्य शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने हा 3 दिवसाचा जो महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे, त्याच्यात साहित्य अकादमी दिल्ली, गोमंतक मराठी अकादमी आणि त्याचबरोबर अन्य जे कोकणी अकादमी, ही जी सगळी मंडळी या ठिकाणी आहेत, या सर्वांचं मी मनःपूर्वक आदरपूर्वक स्मरण करते. आणि या ठिकाणी मला शंकर रामाणी यांची कविता आणि गोमंतकातील मराठी कवी परंपरा असा जो विषय दिलेला आहे, त्यासाठी मी अकादमीची आभारी आहे. आणि आजच्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर वसंत पाटणकर आणि माझी सहपाठिका सुनेत्रा कलंगुटकर यांना अभिवादन करून मी आजचा पेपर वाचायला घेते. जून 2021-22 हे गोमंतकीय ज्येष्ठ कवी शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष. गोव्यामध्ये मराठी कवितेचा वारसा कवी बा भ बोरकर, कवी दा कारे आणि त्यानंतर शंकर रामाणी यांनी चालवला. बोरकरांची कविता निखळ आनंदमार्गी, तर रामाणींची कविता अंतरीच्या गूढगर्भी असले व्यथा वेदनेचे गाव शोधणारी असे असले तरी दोघांचीही कविता जीवनावरील गाढ निष्ठेमधूनच आलेली आहे. दोघांनीही मराठी आणि कोकणी अशा दोन्ही भाषांमध्ये आपली काव्यरचना केली. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातील कवितेलाही जवळपास 800 वर्षांपासून चालत आलेल्या मराठी काव्यपरंपरेचा वारसा आहे. जुन्या काळी संतांची भाषा ही लोकांच्या मनात रुजत होती, तसेच ती लोकगीतांमधूनही मनीमानसी रुजत होती. या गोव्यातील आद्य मराठी परंपरेविषयी मी काही थोडं विवेचन करणार आहे, कारण या पेपरचा विषयच तसा आहे. इसवी सन 1510 पोर्तुगीजांनी गोमांतक भूमीवर पाऊल ठेवले आणि हळूहळू गोमांतकीय धर्म आणि संस्कृती बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले. त्यासाठी स्थानिक भाषेचा वापर करण्यास सुरुवात केली आणि इथल्या स्थानिक बोलभाषांचा म्हणजे मराठी आणि कोकणी यांचा अभ्यास त्यांनी करून घेतला आणि त्यात ग्रंथनिर्मिती सुरू केली. परंतु त्याही काळात मराठीमध्ये ग्रंथरचना केली जात होती. 1526 कृष्णदास श्यामाने श्रीकृष्ण चरित्र कथा हा ग्रंथ भागवताच्या दशमस्कंदावरील टीका म्हणून रचला. मराठी भाषेची इथली परंपरा 14व्या शतकापर्यंत मागे जाते असे इतिहासामध्ये नमूद केले आहे. गोमंतकातही निवृत्ती, ज्ञानदेव, विष्णुदास नामा अशा नावांनी केलेल्या रचना इथे सापडतात. 16व्या शतकात विष्णुदास नामाचे काव्य गोमंतकात अतिशय लोकप्रिय होते. डॉक्टर पिसुर्लेकर यांना त्यांची पुस्तके ब्राग येथील संग्रहालयात सापडली. याशिवाय तुकाराम बाबा वर्दे 16वे-17वे शतक, कवी व्यंकट 18वे शतक यांच्या अनेक रचना या कालखंडामध्ये झालेल्या आहेत. यात महत्त्वाचे कवी म्हणून सोहिरावनाथ अंबिये यांचे नाव घ्यावे लागते. 18व्या शतकातील हे कवी हे स्वतः नाथ संप्रदायी होते. मूळ पेडणे तालुक्यातील पालये गावचे हे रहिवासी. हा सर्व परिचय मी या ठिकाणी देते. याचं कारण असं की गोमांतकामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक पातळीवर मराठीचा वापर हा सहजपणे होत होता, याचं लक्षण म्हणून या सगळ्या गोष्टी मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करते. 18व्या शतकातील आणखी महत्त्वाचे नाव म्हणजे विठ्ठल केरीकर. यांच्या नावावर अनेक आख्याने आणि आध्यात्मिक रचना आहेत. याच काळात हरिपंडित, पांडोबा कैसरे असे विद्वान होऊन गेले. 19व्या शतकातील नाव मिळालेले प्रसिद्ध कवी म्हणजे कृष्ण जगन्नाथ भट बांदकर यांचं एक नाव गोमंतकाच्या आध्यात्मिक परंपरेमध्ये फार महत्त्वाचं मानलं जातं. हे डोंगरी येथे राहणारे आणि संत मार्गी अनेक रचना त्यांनी केल्या. शुकरंभा संवाद, स्वात्मतत्वामृत शतक अशा आध्यात्मिक रचना त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे शिष्य रामचंद्र त्रिविक्रम नायक बांदिवडेकर अशा अनेक नावांबरोबर
19व्या आणि 20व्या शतकात संत कवयित्रीही या भूमीमध्ये होऊन गेल्या. त्यात गोकुळाबाई तळावलीकर आणि रुक्मिणीबाई केंकरे उर्फ सोसकुबाई ही नावे उल्लेखनीय आहेत. पुढे 20व्या शतकात आपण पुरुषोत्तम मंगेश लाड, महाबळेश्वरकर, रुद्राजी सरदेसाई, मळकर्णेकर, अ.का. प्रियोळकर अशा आधुनिक कवींकडे येतो. वसंत वैकुंठ कारे, रामदास प्रभू हेही या काळात रचना करत होते. यानंतर आपल्या सर्वांना माहीत असलेले नाव म्हणजे कवी बा भ बोरकर. रामाणींच्या समकालाचा विचार करत असता गोमंतकातील सांस्कृतिक आणि साहित्यिक पार्श्वभूमी आपण पाहू. इतिहास, संस्कृती, भाषा, साहित्य, कला अशा सर्वच क्षेत्रात गोव्याची परंपरा ही त्या काळामध्ये मराठी राहिलेली आहे. गोव्याची धार्मिक परंपरा सुरुवातीपासूनच जैनपंथ, नाथपंथ आणि मराठीच्या संत परंपरेशी जोडून घेत आलेली आहे. कवी बा भ बोरकर आणि त्यांचे समकालीन दामोदर अच्युत कारे, वि. ज. बोरकर अशा गोमंतकीय लेखन परंपरेचा प्रभाव रामाणींच्या काव्यलेखनावर होता. सूर्यफुले ते गर्भागार अशी 60 वर्षे त्यांनी कविता लेखन केले. अभिव्यक्तीसाठी कवितेशिवाय अन्य कोणताही साहित्य प्रकार त्यांनी हाताळला नाही. त्यांचा साहित्यिक परिवार खूप मोठा होता आणि त्याबरोबरच या सर्वांशी त्यांचा पत्रव्यवहार चालू असे. मराठी काव्याचा विचार करता त्यातील भावकवितेची परंपरा ही लक्षणीय आहे. कवीची व्यक्तिगत जडणघडण पाहता त्यांचे कुटुंब, रामाणी यांचे कुटुंब सुसंस्कृत मध्यमवर्गीय होते. घरात देवधर्म, भजन, पूजन, संकीर्तनाचे पारंपरिक वातावरण, आईला ओव्या, अभंग, जुनी गाणी पाठ त्यांचा प्रभाव रामाणींच्या मनावर होता. बालपण खेळण्या बागडण्यात गेले. पुढे शालेय शिक्षणात मात्र त्यांना रस नव्हता. वडील उत्तम वाचक होते, नाट्यरसिक होते, तबला उत्तम वाजवत, पण ते स्वभावाने अतिशय तापट आणि कडक शिस्तीचे होते. रामाणींना काव्याचा नाद. घरात येणाऱ्या ज्योत्स्ना, कला, प्रतिभा, किर्लोस्कर इत्यादी मासिकातून कवींची ओळख होत होती. कवींच्या घरी बोरकर त्यांच्या वडिलांकडे येत असत. बोरकरांविषयी रामाणींच्या मनामध्ये अतिशय उत्सुकता आणि आदर होता. दा. कारेंशी त्यांचे स्नेहसंबंध होते आणि त्यांच्याकडून त्यांना मार्गदर्शनही मिळत होते. लहानपणापासून जे रामाणींना पसंत ते वडिलांना अजिबात पसंत नसे. रामाणींना कवितेची आवड होती, ते कविता करत असत, परंतु वडिलांना मात्र त्यांच्या कविता अजिबात पसंत नसत. त्यांची पहिली कविता 1937 साली त्यांची एका मासिकामध्ये आली आणि या पहिल्या कवितेचे मानधन म्हणून 1937 साली पोस्टाने त्यांना 8 आणे, 1 रुपया, काही ठिकाणी 8 आणे आहे म्हणून मी 8 आणे म्हटलं, 8 आणे किंवा रुपया हा त्यांना मनी ऑर्डरने आला. हे जेव्हा वडिलांना कळलं त्यावेळी आपल्या मुलांनी आपल्या घराण्याची अब्रू घालवली असं त्यांनी म्हटलं. एकूणच वडिलांच्या तापटपणामुळे रामाणींच्या मनाचा खूप कोंडमारा होत असे. त्यांनी 2 वेळा बसून ते मॅट्रिक पास झाले आणि मॅट्रिक झाल्यानंतर वडिलांनी त्यांना नदी परिवहन खात्यात नोकरीला लावले आणि पुढे लग्नही करून दिले. काही वर्षांनी पत्नीचे गंभीर आजारपण उद्भवले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. आपली ही आयुष्याची परवड रामाणींनी आवे मारिया या त्यांच्या कवितेमध्ये मांडली आहे. या ते आपण कविता लिहितो असे म्हणत नसत, तर त्यांना कविता होई किंवा त्यांच्याकडे कविता येत असे. हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला जाणवलं की आपल्या आर्ष परंपरेमध्ये ऋषीमुनी म्हणायचे की आम्ही काही कविता ऋचा म्हणत नाही, तर त्या ऋचा वाणीची देवता आम्हाला कानामध्ये सांगते. हे जे प्राचीन ऋषींचं काव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तोच आपल्याला रामाणींकडे असलेला दिसतो. त्यांनी कधीही आपण कविता लिहितो असं म्हटलं नाही, कविताही माझ्याकडे येते असं त्यांचं म्हणणं होतं. कधीकधी ऑफिसच्या कामातच कविता येई आणि मग ती कागदावर कुठेतरी उतरवून ठेवीत. 1962 मध्ये ते आळंदीला कार्तिकीच्या जत्रेला गेले होते.
तिथे ज्ञानेश्वरांच्या समाधीवर डोके ठेवून आल्यावर 2 वर्षांनी श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी ही कविता त्यांना आपसूक आली असे त्यांनी म्हटले आहे. जी शब्दांच्या पलीकडे जाते तीच खरी कविता असे ते म्हणत. त्यांच्या घरातून चर्चचा क्रूज दिसत असे. एकदा खूप पाऊस कोसळत होता. दारातून त्यांना क्रूज दिसला. त्या क्रूसाकडे पाहून त्यांना ख्रिस्त आठवला आणि त्याची क्रुसिफिकेशनची वेदना ही त्यांच्या मनामध्ये जागी झाली. पाऊस, काळोखाचे वातावरण, संध्याकाळ दाट होत असलेली, सारे काळसर होत गेले आणि ते दृश्य त्यांच्या मनामध्ये बसले. खूप दिवसांनी काळीभोर हार्मनी ही कविता जन्मली. ही सर्जन प्रक्रिया असते. वरून काही करत असले तरी आत नेणिवेच्या पातळीवर शब्दांचा प्रवास, आकाराची जडणघडण होत असते. ती काव्यसमाधी पूर्ण होत आली की शब्द वर येतात आणि कविता जन्माला येते. काळीभोर हार्मनी ही कविता अशी आहे की वर्षा ऋतू, सर्द संध्याकाळ अर्धी, मुर्धी अस्तावलेली, आषाढ मध्य, नुकतेच घड्याळात 7 वाजलेले, आहे नाहीसा चिप्प उदास उजेड, घरालगतच्या चर्चच्या माथ्यावरचा एकाकी क्रूज, अविश्रांत तुफानी पाऊस, झडीत निथळणारा, खोलीतल्या खुर्चीवर बसल्या बसल्या किलकिल्या दाराच्या फटीतून खोलवर जाणवते त्याचे बर्फकार क्रुसिफिकेशन, असहाय्य, हळूहळू ऐल पैल एकरूप आणि सर्वत्र ओघळणारी एक अनाम काळीभोर हार्मनी. प्रथम ही कविता दुःखाच्या वेदनेतून, असहाय्यतेमधून आलेली दिसते. त्यांच्या प्रथम पत्नीचे आजारपण, तिला त्रास होत होता आणि त्यांचा शेजारी ॲम्ब्युलन्स आणायला गेला होता. पत्नी वेदनेने पलंगावर तळमळत होती. अत्यंत निराशेचा क्षण आणि अशा क्षणी त्यांना कविता आली. दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले. हाताला लागेल त्या कागदावर त्यांनी ती कविता लिहून ठेवली. ही आठवण प्राध्यापक डॉक्टर वडेर आणि रमा मराठे यांनी सांगितली आहे. प्रतिभेची जागृती आणि भोवतालचा अंधार यांची सांगड कशी घालावी. मला अजून रामाणी नेहमी म्हणत, म्हणजे विशेषतः त्यांच्या वयाच्या 70 नंतर, मला अजून चांगली कविता लिहिता यायला हवी असे वयाच्या 78व्या वर्षीही ते म्हणत. अशी एक आठवण सांगितली जाते. मध्यरात्रीच्या निवांत वेळी जनन मरण यांचे मिलन त्यांना जाणवते आणि नंतर त्यातून सृजनशक्ती पुन्हा जन्म घेते. यात रात्र पोचते. गर्भाशयात उद्याच्या रवीचे सोनेरी तेज हे नवचैतन्य उजळेल त्यावेळी अजून निजल्या पक्ष्यांच्या ओठी नव्या जगाचे, नव्या युगाचे नवीन गाणे, अशा ओळी ते लिहितात. निरंतर व्यथा सोसणारे मन. रामाणींच्या बाबतीत बऱ्याच जणांनी असं म्हटलेलं आहे की रामाणींची कविता ही वेदनेची आहे, व्यथा वेदनेची आहे, काळोखाची आहे. अशा काही कविता आहेत, परंतु त्यांच्या अनेक कवितांमधून प्रकाशकण जे दिसतात, प्रकाशकण याचा अर्थ मग ते आकाशातले रात्रीचे तारे असतील, ते तमाच्या तळाशी लागलेले दिवे असतील, झाड एखादं काजव्यानी भरून गेलेलं असेल, असे जे प्रकाशकण त्यांना दिसतात, हे जर त्यांच्या कवितेमधनं आपण पाहिले तर मला स्वतःला रामाणींची कविता ही वेदनेची आहे, पण ती काळीभोर आहे असं मात्र वाटत नाही. रामाणींची कविता स्वतःचा शोध घेते आहे, आपल्या व्यथेचाही शोध घेते आहे. आनंदाच्या अनेक परी असतात, तशा दुःखाच्याही अनेक परी असतात. दुःखापासून अलग झाल्याशिवाय दुःखाचे स्तोत्र गाता येत नाही किंवा आत्यंतिक दुःखाच्या वेळीही दुभंगून तो अनुभव प्रतिभा व्यक्त करते. हे दिवे लागले, गूढ ही कविता यामध्ये आपल्याला दिसतं. शल्य या कवितेमध्ये रात्र पेरते तमात, शुभ्र जाईचे हसू, विस्मरून डंख दुःख, मोहरे तसू तसू. आता या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की दुःख जे आहे हे कणाकणांनी मोहरच चाललेलं आहे असं कवी म्हणतात. याचा अर्थ त्या अंधारातही कवीला कुठेतरी प्रकाशकिरण म्हणजेच जाणीवेचा स्तर दिसत असतो. विसंबुनी उद्यावरी निवांत मान टेकली,
अलभ्य तेज चाहुली, कल्पतेतही लागल्या अलभ्य तेज चाहुली. आकाशाची आणि नभाची प्रतिमा त्यांच्या एका कवितेमध्ये येते. तम तुडुंब तंद्रीत नभ झाकळून जावे, अंग अंग आषाढात मीही घननीळ व्हावे. अलक्ष लागले दिवे या कवितेमध्ये ते म्हणतात, नशेत स्वप्न वाहते उडून भागलेत हवे, व्यथालयात माझी या अलक्ष लागले दिवे. कवीचं वास्तव्य जरी त्याला स्वतःला व्यथालयामध्ये जरी दिसत असलं तरीही त्या व्यथालयात अनेकानेक दिवे लागलेले आहेत आणि त्या दिव्यांनी, त्या झुंबरांनी त्यांचं व्यथालय जे आहे हे अतिशय झगमगत आहे असं कुठेतरी कवी नमूद करताना दिसतात. हिरव्या रंगाच्या छटा त्यांच्या कवितेमध्ये दिसतात. थेंब थेंब चांदण्यांची कणाकणात गोंधणं, सारे निवांत दारात शिरशिरते केळपानं. हिरवे हिरवे मळे मनाचे या संपन्न निनावी गावात एक संपूर्ण अनोळखी गाव कातरवडेला कवीच्या मनामध्ये उभं राहतं. झाड, चिमण्या, दिवे अशा प्रतिमा सतत येत राहतात. उजाडले झाड या कवितेमध्ये कवी म्हणतात, आकाशले अंग अंग उभा आतला श्रीरंग, तळाशी तुडुंब एक अनाहत नाद, झांजावले झाड झाड लागले मोहरू. झाड वाजते मनात, उजाडते ते वेगवेगळी रूपे धारण करते. झाडे काळोखात जगतात तेव्हा एक अलक्ष गीत, उत्सव गीत अलक्ष हिरव्या कळांनी ओथंबतं. मला आकाश आंदणे कुठे अज्ञानाची वेस, झाड वाजते मनात झाडे लईत वाढतात. दर्पणेचे दीप या संग्रहामध्ये ही एक कविता आहे. मगाशी या कवितेचा उल्लेख झाला होता. सांज घडी सातजणी पाणियाला गेल्या, सावल्यात हरवून वाट विसरल्या. वाट विसरल्या आणि विसरल्या घाट, सातजणींच्या सावल्या झाल्या घनदाट. खोल मावळल्या तरी सावरल्या काय, मन मोराना फुटले इथे तिथे पाय. या कवितेचं थोडंसं स्पष्टीकरण मगाशी झालेलं आहे. मला स्वतःला ही कविता एका वळसेदार लयीची अशी वाटते आणि मनातल्या सावल्या याचा अर्थ कवीच्या मनातली नेणीव जी आहे ही नेणीव कवीला कुठेतरी वळसे घ्यायला लावते असं कुठेतरी मला जाणवतं. प्रस्थान या कवितेच्या निर्मिती क्षणांचा एक वेगळा अरण्य अंधार असा अनुभव कवीने व्यक्त केला आहे. प्रस्थान एक कवितेच्या स्वागताचा क्षण. मध्यान्नीच्या अरण्य अंधारात खोल खोल बुडून माझ्या घराच्या निरुंद वरांड्यात कितीतरी वेळ मी अविचल उभा आहे. समोर सारे अनाधार अनाकलनीय विश्व, पूर्वी न पाहिलेल्या निनावी प्रकाशाने ओथंबलेले, त्यांच्या अथक प्रवाहाच्या शब्दातीत स्पर्शाने न्हाऊन निघालेले त्यांचे मन इथूनच पाहतोय मी दूरवर असं कवी म्हणतात. पूर्व दिशेच्या उजळ उंबरठ्यावर नुकते एका अशांत महासागराच्या मुसाफिरीत निघण्याची तत्पर होशियार प्रस्थान ठेवण्यासारखे. हे सारे ही जाणीव नेणिवेच्या उंबरठ्यावरचा अनुभव, नेणिवेतील जाणवलेल्या घडामोडी जाणवण्याच्या पातळीवरून किंवा जाणीवेच्या पातळीवरून या कवितेमध्ये व्यक्त झाल्या आहेत. कवी मुसाफिरीला निघण्यासाठी होशियार आहे. उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, उन्हाळी तलखुरी तंद्री निराळे विश्व जागले. उन्हाची तल्लखी आणि जीवाची काहिली होत असताना त्यात रखरखीत तंद्री लागते आणि भर दुपारचे ऊन एका संध्याकाळी सुकुमार होऊन समोर येते. मग त्यावेळी सुकुमार झालेल्या उन्हामध्ये सांज दाटली विटकर रंगी, वत्स उन्हाचे अंग चाटिते, हे निसर्गचित्र आपल्या पुढे येते. जगण्याशी संघर्ष करणारे पखरून विद्ध झाले आहे असे हे मन
दिवसभराची चोच कोरडी दिठीत, पण अश्रूंचे दाणे हे कविमनाचे असावे का, असा प्रश्न पडतो. संध्याकाळच्या गूढ कातरवेळेचे चित्र सदृश रचनेमध्ये येते ते 7 जणी या कवितेमध्ये मी आत्ता कविता वाचून दाखवली. इथे 7 जणींच्या वेगवेगळ्या अर्थछटा आहेत. या 7 जणी कोण असाव्यात? लोकवाङ्मयातील नदीकाठच्या आसरा असाव्यात का? लोककथेवर आधारित ही कविता मनाचा तिच्या वळणवळणाच्या घडणीमुळे ठाव घेते. नाते गोड जडावे या सुरुवातीच्या कवितेत मानसप्रेम व्यक्त झालेले दिसते. मी नाही तिला पाहिले या कवितेमध्ये प्रेमाचा अलवार अनुभव व्यक्त झाला आहे. त्या शब्दांतून निशब्दताही जाणवते आणि त्याच्याही नकळत स्थिरावली मी नाही तिला पाहिले. एका कवितेत तिच्या नजरेतून त्याच्याकडे पाहताना प्रातःकाळी जाणवलेली भावना पूजा या कवितेमध्ये व्यक्त झालेली आहे. श्यामल ही एक कविता आहे. श्यामल कोवळी स्तब्ध सांज वेळ, तलम रेशमी निवांतले जळ, सोनेरी पिंगट पसरली माया, विसावे पाण्यात रंगांची किमया, हवेत रेंगाळे आर्त घंटानाद, खोल उरी त्याचा विरतो निनाद, भिऱ्यास लाडकी घरट्याची ओढ, शेंदरी वाटेला सावल्यांचे वेड, दुरात धुसर डोंगरांची रांग, हृदयात मौन गहन अथांग. वाट असावी या कवितेतही अंतरीची ही जाणीव व्यक्त होतेच. वाट अवखळ, नाजूक, खुळ्या तृणांशी कुजबुजणारी, बांधावरून जाताना छायांची मखमल गुरवाळणारी, धुंदीतच रमणारी असावी. अशी असावी तर पाणवठ्यावरून येणाऱ्या प्रमदांनी शिरी धरलेल्या सजल घटातील गूज ऐकून मनात मोहणारी असावी. आणखी अशी तर कवितेचे प्रतिबिंब तशी ती उदास, खिन्न, एकटी, विद्ध, मृगापरी पळताना अज्ञानाची ओढ लागलेली, हुरहुरणारी, तळमळणारी अशी आहे. एक कविता आहे. काळ रात्र झाली मीरा, पिता काळोखाचे विष, नक्षत्रांच्या आसवानी चिंब भिजले आकाश, रात्र निशब्द दाटली कणाकणात सघन, पहाटली अंतरंगी मीरा जहर प्राशून. आता या ठिकाणी जे जहर प्राशन केलेलं आहे हे मीरेनी प्राशन केलेलं आहे की कवीनी जीवनाचं जहर प्राशन केलेलं आहे, हा थोडासा मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. मन आकाशाचे या कवितेमध्ये कवी म्हणतात, शुभ्र नक्षत्र फुलांनी माझे माखले आभाळ, आली सावळ्या दिशांना जाई जुईची कोवळ, आज अवसेची रात, कळ्यांना बहर, सारे गगन वाकले सोसताना फुलभार, देणाऱ्याने दिले हात असे घेण्यासाठी दान, मन आकाशाचे तरी माझी ओंजळ लहान. कवी या कवितेमध्ये कवी म्हणतात, भर कामाच्या घाई गर्दी टाईपरायटरवर त्याची सराईत बोटे फिरू लागली आणि त्याच्या नकळतच कुठेतरी खोल त्याच्या पियानोचे उत्कट स्वर उमटले अनाहूत. मग अल्लाद त्यांना ओंजळीत झेलून एकांत शुभ्र बहराच्या बागेत फळाफुलांचे चांदणे अलवार चुंबित अदृष्टाच्या नादात तो वाहतच गेला. तंद्रीच्या अस्ताला मात्र त्याच्या समोर दिसले पुसटच साहेबाचे मुरदाड मुस्काट, एखाद्या नवल कथेतल्या विराट राक्षसासारखे. आता या ठिकाणी त्यांनी स्वतःचा अनुभवच आपल्या कवितेमध्ये वर्णन केलेला आहे की ते ज्या नदी परिवहन खात्यामध्ये होते, या खात्यामध्ये टाईपरायटरवर टाईप करत असताना त्यांना तो टाईप करणं हे याच्यामध्ये पियानो दिसायला लागला आणि त्या पियानोच्या माध्यमातून हा जो सगळा पुढचा अनुभव आहे फळाफुलांचा, जाईच्या शुभ्र कळ्यांचा वगैरे वगैरे, तो त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि त्या तंद्रीतनं ते ज्या वेळेला बाहेर आले त्यावेळेला त्यांना दिसलं की समोर आपला साहेब उभा आहे.
गाणे या कवितेमध्ये या गात्रातील गाणे अजून विझलेले नाही, वास उडून गेलेल्या फुलासारखे भोवतालचे विश्व आहे. उदास कोमेजलेले, कुठेही झुळूक नाही, तरंग नाही, घरट्याच्या वाटाही आता मावळल्या आहेत. मी कुणासाठी इथे थांबलो आहे. गात्रातील गाणे मात्र अजून विझलेले नाही. म्हणजे रामाणींची कविता ही नकारात्मकता व्यक्त करत असते. याला अजून आपल्याला अनेक कवितांमध्ये असं दिसतं की त्यांच्या मनातलं गाणं हे काही अजून विझलेलं नाही. त्यानंतर ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी ही जी कविता आहे की ते एका 1962 आळंदीला गेले होते आणि तिथे पायावर डोकं ठेवल्यानंतर ते घरी आले आणि घरी आल्यानंतर 2 वर्षांनी त्यांनी असं म्हटलं आहे की आपल्याला ही कविता आली. या कवितेत ते म्हणतात, पाप्यालाही भिडे आळंदीची वाट, मृदंग ते साथ वैष्णवांची, दुपारल्या डोळा इंद्रायणी वाहे, कौतुक होत आहे संचिताचे, अबोलाचा बोल वाळवंटी आहे, वांझ उर माझे शब्द ब्रह्म. रामाणींची कविता वाचत असताना अनेकदा, आता हिरव्या रंगावरची एक ही कविता आहे. नभ सोनाळले तशी पायी घुंगरली सांज, माझी जखम नेसली कुण्या स्मरणाचा साज, आज ढळला दिस रंग रंग उतू आले, 2 चुकार पारवे माझ्या मनाशी थांबले, सांज घुंगुरली तेव्हा होरी खेळला श्रीरंग, माझी फाटकीच कथा तिचा असंगाशी संग. ही कविता वाचत असताना एक तर रामाणींना दुपार, संध्याकाळ, झाडं, दिवे, तारे, रात्र ही ताऱ्यांनी बहरलेली असते, अशा काही प्रतिमा आपल्याला त्यांच्या कवितेमध्ये येताना दिसतात. झाडं लागले मोहरू या कवितेत ते म्हणतात, पैस आलिये माहेरा, फुले आकाश मोगरा, देह अवघाची दरवळ, भरून ओसंडे ओंजळ, शुभ्र तितुकेच झेलू, सारे अवकाश तोलू, झाड प्राणांचे लेकरू, पायी पैलाचे घुंगरू. आता याबरोबरच त्यांची आईवर एक दीर्घ कविता आहे. याबरोबरच मराठीतले जे साहित्यिक आहेत, उदाहरणार्थ केशवसूत हे आद्य आधुनिक मराठी कवी, आरती प्रभू, पुष्य रेगे, जी.ए. कुलकर्णी, अशांवर त्यांनी केलेल्या कविता ज्या आहेत, यातून रामाणी हे केवळ अंतर्मुखच नव्हते, परंतु ते अतिशय आत्ममग्न असे कवी होते असं आपल्याला दिसतं. आणि आपल्या मनातल्या व्यथा वेदना व्यक्त करत असताना सुद्धा बाहेरचा प्रकाश वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, पक्ष्यांच्या भिरींमध्ये त्यांच्या आतमध्ये होता आणि त्याला त्यांनी आपल्या कवितेमधनं मुक्तस्वर दिलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. तेव्हा आधी सुरुवातीला मी जी परंपरा सांगितली, गोमंतकामध्ये मराठीची असलेली परंपरा, या परंपरेमधनं कारे, बोरकर आणि रामाणी यांच्यासारखे कवी निर्माण झालेले आपल्याला दिसतात की ज्यांच्या कवितांमध्ये तत्त्वज्ञान आहे, अध्यात्म आहे, रंग आहेत, निसर्ग आहे आणि त्याबरोबरच आपल्या व्यथावेदनांना दिलेलं जे एक रूप आहे ते आपल्यासमोर त्यांनी अतिशय सुघडपणे मांडलेलं आहे असं मला जाणवलं आणि ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. मला संधी दिल्याबद्दल मी साहित्य अकादमीचे आभार मानते. धन्यवाद.